थांबा थांबा, हे बीएमसीचे कामगार हातात हॉल तिकीट घेऊन का धावतायत असा प्रश्न पडलाय का? मग व्हिडिओ पूर्ण बघा. बाजूने कचरा गाडी गेल्यावर आपण नाकावर हात ठेवतो. चिखल साफ करणारा माणूस बाजूने जात असेल तर आपण थोडं दुरूनच चालतो. पण आपण हेच विसरतो की त्या गाडीतला कचरा, तो साचलेला चिखल, ती घाण आपणच केलेली असते. पण कधीतरी प्रश्न पडला असेलच ना की ही माणसं अशी घाण साफ करण्याची कामं का निवडतात? आणि ह्याचंच उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. कारण ह्या सफाई कामगारांच्या आयुष्यावर एक सुंदर मराठी सिनेमा आलाय ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. सिनेमात एका सीनमध्ये असं दाखवलंय की मुंबईमधली पाईपलाईन फुटलेली असते. यावर जिथे मोठमोठे इंजिनियर काहीच करू शकत नाहीत तिथे तो प्रॉब्लेम एक 8वी पास असलेला कामगार सोडवतो. म्हणजे मुळात ही माणसं कमी शिकलेली असली तरी ती अडाणी मुळीच नसतात. काहींनी मनाविरुद्ध शिक्षण सोडलेलं असू शकतं. मग एकदा विचार करा की आयुष्यभर बीएमसीची नोकरी करणारे, दररोज गटारात उतरून घाण साफ करणारे आणि आपलं हेच आयुष्य आहे हे स्वीकारलेले सफाई कामगार यांच्या आयुष्यात जर पुन्हा शिक्षण आलं तर काय होईल? पुन्हा एकदा आयुष्याचा श्री गणेशा करण्याची त्यांना संधी मिळाली तर काय होईल? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा सिनेमा नक्की बघा. मराठीत सुंदर सिनेमे बनत नाहीत अशी ओरड करणारे मराठी प्रेक्षक या सिनेमावर नक्की प्रेम करतील ही आम्हाला खात्री आहे. म्हणून सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघा.